नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत। पुढील 5 दिवसांमध्ये हवामान अंदाज कसा असेल, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल, पावसाची शक्यता असणार की नाही, या बाबी डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत। आज तारीख आहे 31 मे 2026 रोजी आणि पुढील 5 दिवस म्हणजे 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि 31 जानेवारी 2026 असे 5 दिवस। या 5 दिवसांमध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आपण ते बघणार आहोत। ज्या अंतर्गत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये तुम्हाला जे आहेत हवामान संपूर्ण कोरडा असेल, पण धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर हलक्या स्वरूपाचं तुम्हाला विजेचे कडकडाट तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल, ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे आणि त्याचबरोबर जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असणार आहे। थोड्या प्रमाणात तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, ज्या अंतर्गत 3 आणि 4 तारखेला हा ढगाळ वातावरण असेल, ज्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर या 4-5 जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहे डोंगराळ भागामध्ये, त्याचबरोबर काही भागामध्ये सकाळपासून तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। त्यानंतर पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये तुम्हाला, त्याचबरोबर वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण हवामान कोरडे असेल। पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला 4 फेब्रुवारी रोजी तुम्हाला सकाळी ढगाळ वातावरण तुम्हाला थोड्या प्रकारात पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आपण संपूर्ण जिल्ह्याची माहिती बघितलेली आहे, ज्या अंतर्गत आपण जर बघितलं तर 3 आणि 4 तारखेला ज्या अंतर्गत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नाशिकचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल थोड्या प्रमाणात। आणि त्यानंतर 4 फेब्रुवारीला बघितलं तर धुळे असेल, जळगाव असेल, नाशिकचा डोंगराळ भाग आणि नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या भागामध्ये तुम्हाला थोडक्या प्रमाणात जे आहे ढगाळ वातावरण 4 तारखेला पाहायला मिळणार आहे। हा संपूर्ण जे हवामान होता ते महाराष्ट्राचा होता, ज्या अंतर्गत 31 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे असेल, 1 फेब्रुवारी 2026 ला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल, 2 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल। पण 3 आणि 4 तारखेला जे पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत आणि मराठवाड्यातील 1-2 जिल्हे आपण धरले तर 3 आणि 4 फेब्रुवारीला थोड्या प्रमाणात या ठिकाणी ढगाळ वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण हवामान अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच हवामानाविषयी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। धन्यवाद।